ताटात कुठल्याही प्रकारचे पंचपक्वान्न नसले तरी अगदी साधी सोपी भाजी म्हणा किंवा एखादा मिरचीचा ठेचा किंवा कोणत्याही प्रकारची चटणी कोशिंबीर असली आणि सोबत भाकरी किंवा पोळी किंवा भात असला तर माणसाचं जेवण म्हणा की 5 स्टार हॉटेलपेक्षा भारी, हो का नाही? तर मग आज आपल्या विदर्भ ऑथेंटिकवर आपल्या सर्वांचे मी स्वागत करते. ठीक आहे, तर आपल्या सर्वांचं स्वागत झालं आहे जोरात. चला मग आज आपण काय बनवणार आहोत ते बघूया. तर आता काय बनवणार आज आपण? चवळीच्या शेंगाची भाजी. आता चवळीच्या शेंगाची भाजी म्हटली तर लगेच नाकं नका मुरडू बाबा, कारण की खूप लोक म्हणते की चवळीच्या शेंगा नुसत्या पानकट लागते किंवा आवडत नाही. तर असं काही नाही, पण आज आपण चवळीच्या शेंगाची भाजी कशी स्वादिष्ट बनवायची ना ते टिप्ससह बघणार आहोत. ठीक आहे, तर त्यासाठी काय करायचं, जर तुम्हाला टिफिनसाठी बनवायची असेल, टिफिन कोणाचाही असो, लेकराचा असो की लेकराच्या बापाचा असो, तो विषय नाही आहे, तर किंवा घरी खासाठी बनवायची असेल ना, तर ही भाजी एक नंबर आहे. बघा, सर्वात पहिले तर चवळीच्या शेंगा घेताना कोवळ्या कोवळ्या घ्यायच्या. ठीक आहे, त्याला व्यवस्थित निवडून घ्यायच्या आणि काय म्हणते बा तोडून घ्यायच्या बरं का. तोडताना लक्षपूर्वक तोडा. त्याच्यानंतर काय केलं आहे आपण इथं, आपली ही भाजी अगदी कमी साहित्यात बनलेली आहे. ठीक आहे, इथं कुठलाही तामझाम नाही, कुठलेही जास्तीचे मसाले नाही किंवा कुठलेही जास्तीचे काय म्हणते चव वाढवणारे वाटण नाही. अगदी साध्या सोप्या मसाल्याच्या म्हणजे मसाल्यामध्ये, घरच्या मसाल्यामध्ये ही आपली भाजी बनलेली आहे बरं का. आणि कोणत्याही घाईच्या वेळेस तुम्ही बनवू शकता. अगदी सकाळच्या टाईमला पण बनवायची असेल ना तरी देखील ही भाजी तुम्ही कमी वेळेत बनवू शकता. त्यासाठी काय करायचं बघा, सर्वात पहिले तर कढई ठेवा. कढई ठेवल्यावर मस्त त्याच्यामध्ये तेल टाका. तेल टाकल्यानंतर जिरं, मोहरी, लसूण चांगला सोलून चांगला बारीक बारीक करून घ्या. ठीक आहे, आणि सोबतच टाका कढीपत्त्याचे पान. हे सर्व टाकल्यानंतर काय करायचं, लगेच तिखट मीठ नको घ्या टाकायला, नाही आता टाकून द्या, ते नाही टाकायचं बरं का. ते सर्व व्यवस्थित शिजलं की त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला तोडलेल्या शेंगा. शेंगा टाकायच्या, मस्त मिक्स करायच्या. मिक्स करून काय करायचं, झाकण घ्यायचं आणि बस त्या पातेल्यावर ठेवायचं. 5 मिनिट चांगली मंद आचेवर त्याला शिजू द्यायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर परत करत राहायचं बरं का, नाही तर ध्यान शिजू द्यायला ठेव म्हटलं तर खाली लागून जाईन जळाले, पण तुम्ही त्याचा विषयच नाही घ्या. ठीक आहे, तसं नको करजा बरं का. चांगलं व्यवस्थित त्याला 5 मिनिट शिजू द्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, त्याच्यानंतर 5 मिनिट शिजल्यानंतर त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्याच्यानंतर काय करायचं, झाकण खोलल्याच्यानंतर त्यामध्ये टाकायचं तिखट, हळद, तुमच्या घरी असलेला आमचूर नक्की टाका बरं का. आणखीन गोडा मसाला, आणखीन तुमच्या मसाल्याच्या डब्यात कोणते मसाले राहते ते टाकू शकता तुम्ही, जर तुम्हाला आवडत असेल तर. नाही टाकले तर काही विषय नाही. आणि त्याच्यात टाकायचे मीठ. हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. मिक्स केल्याच्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला याच्यात टोमॅटो टाकायचे. ठीक आहे, टोमॅटो टाकायचे, पुन्हा मिक्स करायचं. मिक्स केलं व्यवस्थित का याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही, पाणी टाकायला घाई करायची नाही. ठीक आहे, मग आता काय करायचं, आपण याच्यावर ठेवायचं पातेलं आणि मस्त मंद आचेवर मुरू द्यायचं. आणि पातेल्यावर ठेवायचं पाणी बरं का, म्हणजे वाफेवर आपली भाजी एक नंबर शिजते बरं का. ठीक आहे, बघा 5 मिनिटाच्या नंतर मी पातेलं काढलं तर भाजीचा कलर बघा. आणि तुम्हाला वाटलं तर त्या पातेल्यावर जे आपण पाणी टाकलं होतं ना, ते पाणी तुम्ही त्या भाजीमध्ये टाकू शकता. कारण की मग तुम्हाला जर रसा पाहिजे असेल तर ती भाजी तुम्हाला रस्सेवाली म्हणजे थोडीशी हलकीशी भेटून जाते, ग्रेव्हीवाली. आणि आता तुम्ही विचार करा बरं, आपण याच्यामध्ये कोणते मसाले आणि कोणते पेस्टनं कोणतं वाटण टाकलं, काहीही टाकलेलं नाही. एकदम घाई भाजी बनवली आहे. अगदी कांदासुद्धा नाही घातला बरं का, तरी पण भाजी बघा एवढी टेस्टी होते, एक नंबर कलर येते आणि खायला तर विचारू नका. जर तुम्ही ही टिफिनवर दिली ना, लेकराच्या म्हणा की आणखी कोणाच्या म्हणा, तर खाल्ल्याशिवाय वापस येणार नाही. ठीक आहे, धन्यवाद.